तब्बल 23 वर्षांपासून बंद असलेला पांझराकांड साखर कारखाना आज सुरू होत आहे. त्याचं हस्तांतरण आज मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते केलं जाणार आहे. आपण बघू शकता हाच तो पांझरा साखर कारखाना आहे. पांझराकांड साखर कारखाना हा हा साखर कारखाना जवळपास 23 वर्षांपासून बंद पडलेला होता आणि 23 वर्षांनंतर संपूर्ण 23 वर्ष या साखर कारखाना बंद पडल्यामुळे या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा गंभीर प्रश्न उपस्थित झालेला होता आणि आता तब्बल 23 वर्षांनंतर हा साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जो रोजगाराचा प्रश्न हा कारखाना बंद झाल्यानंतर उपस्थित झालेला होता, आता तो देखील कुठेतरी मार्गी लागणार असल्यामुळे साक्री तालुक्यातील जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्यामध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे आणि आता तब्बल 23 वर्षांनंतर हा साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू होत असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे. वातावरण भूषण आहे, आम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.